कशा आहात माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं अजून एकदा स्वागत आहे रुपालीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे रव्याचे आप्पे, जे अर्ध्या तासातच बनवू शकतात. तर आपण त्यासाठी आता आपले सामग्री पाहून घेऊ. 1 वाटी रवा, 1 चमचा डाळीचं पीठ, 1 चमचा दही, थोडंसं पाणी, मीठ, कोथिंबीर, 1 कांदा, थोड्याशा मिरच्या आणि 1 टमाटर. तर चला आता आपण आपल्या पुढच्या स्टेपवर जाऊ. आता आपण हा रवा एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपण जे दही घेतलेलं ते याच्यावर ॲड करू. आता आपण डाळीचं पीठ सुद्धा ॲड करून घेऊ. आता स्वादानुसार आपण मीठही ॲड करून घेऊ. आता थोडंसं पाणी. तर आता आपण यात अजून थोडंसं पाणी ॲड करून घेऊ. या प्रकारे आपलं बॅटर बनलेलं आहे. आता याला आपण झाकून ठेवू. आता हे बॅटर आपण झाकून ठेवलेलं आहे. आता याला आपण असंच 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू. तोपर्यंत आता यांची मी कटिंग करून घेतो. कांदा, कोथिंबीर, मिरची, टमाटरची. तर आता आपलं बॅटर असं पैकी रेडी झालेलं आहे. याला 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. आता आपण यात आहे ना या भाज्या ॲड करून घेऊ, ज्या आपण कट केल्या त्या. आणि हा जो सोडा आहे, बेकिंग सोडा, तो पण ॲड करू. तर चला सुरुवात करू. आणि आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. आता याला जिरे, मोहरी आणि हिंगचा तडका देऊ. त्याच्या पहिल्या भाज्या ॲड करूयात. इथे आपण तडकाही द्यायला चालू केलेला आहे. आता काही या प्रकारे आपण या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. आता आपण थोडंसं याला मिक्स करून घेऊ. आता यात आपण थोडासा एकदम किंचितभर सोडा ॲड करू. 1 चमचा. अजून 1 चमचा ॲड करूयात. आता या सगळ्या भाज्या बॅटरमध्ये मी मिक्स करून घेतो. आणि इथं आपण या तडक्यात पहिलं हे टाकलेलं आहे तेल. मग आता आपण जिरा आणि मोहरी टाकलेली आहे.
आता हिंग टाकून घेऊ आपण थोडंसं. आता आपण यात हिंग सुद्धा टाकलेलं आहे. आता काही या प्रकारे आपण हा तडका याला देऊन घेऊ. आता याला मी मिक्स करून घेतो. तडका दिलाय जो आपण, या तडक्या दिलो एकदम अशी मस्त टेस्ट येते. काही आता या प्रकारे आपले बॅटर रेडी झालेलं आहे. इथे आता आपण आपले जे आप्याचे जे साचे आहे त्यात आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊ आणि आता आप्पे बनवायला आपण चालू करू. आता काही या प्रकारे आपण हे बॅटर यात भरून घेऊ. आता काही या प्रकारे हे सगळे आपण भरून घेऊ. तर आता मी याला थोडा वेळ आता बेक व्हायला ठेवतो. जसे बनतील तर मी तुम्हाला दाखवतो कसे झालेले आहे ते आप्पे. तर काही या प्रकारे आता आपले आप्पे, रव्याचे आप्पे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आहेत हे बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळत राहू अशाच रेसिपीज. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय.